नमस्कार मंडळी. एन्जॉय विथ अलिबागकर या माझ्या चॅनलमध्ये मी योगेश साळुंखे तुमचं स्वागत करतो. चला, आज आपला दुसरा ब्लॉग. आज आहे मंगळवार, श्रावणातली अंगारकी चतुर्थी. तर अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने आपण आपले अष्टविनायक क्षेत्र जे आपलं एक आराध्य दैवत आहे पाली येथील बल्लाळेश्वर या मंदिराच्या गणपतीच्या आपण दर्शनाला चाललो आहे. तर साधारण 5ला 10 मिनटं आहेत आणि माझी माणसांना आज मी नेहमीप्रमाणे 6च्या ऐवजी 5चं टायमिंग दिलं आहे आणि आता मी त्यांना घेण्यासाठी निघतो आहे. प्रशांत काका एवढ्यात येतीलच. चला तर भेटूया आपल्या या दुसऱ्या ब्लॉगमध्ये पाली बल्लाळेश्वरसाठी. निघाल्यानंतर आमचा जो पहिला स्टॉप झाला तो वाकण फाट्यावर झाला आणि अमोल हॉटेल असे जे बंधू राणे यांचं जे हॉटेल आहे इथे आम्ही गेली 15 वर्ष सातत्याने येऊन चहा कॉफी घेत असतो. अतिशय चांगल्या प्रकारची चहा कॉफी आम्हाला ते पुरवतात. हे अमोल, यांचं नाव अमोल आहे. तर आम्ही इथे कायमस्वरूपी हा एक आमचा स्टॉप घेतो आणि चहा कॉफी घेतो. कोणाला चहा, कोणाला कॉफी, कोणाला कमी साखरेची, हे असं सर्व जे असतं ते आमचं व्यवस्थित चालू असतं आणि त्याप्रमाणे आम्ही ते घेत असतो. तर इथे हॉटेलमध्ये छोटंसंच हॉटेल आहे. नाश्ता वगैरे सुंदर असतो, पण आम्ही नाश्ता करत नाही कारण आम्ही उपवासाच्या दिवशी येतो. तर आता हा आमचा असा जो ग्रुप आहे हा सर्व इथे बसलेला आहे. तर पुन्हा एकदा पाहिजे मी ग्रुपची ओळख करून देईन तुम्हाला नंतर. तोपर्यंत आता चहा कॉफी घेऊ. वाकण येथे थांबून चहापान झाल्यानंतर आम्ही साधारणतः 7:30च्या दरम्यान इथे पोहोचलो. गाडी इथे मी मंदिराच्या पार्किंगला लावली आणि माझी मंडळी पुढे गेलेली आहेत सर्व. तर आता इथून मी पुढे प्रत्यक्ष मंदिराच्या देवाच्या दर्शनासाठी निघतो आहे. आज अंगारकी असल्यामुळे मला वाटतं बऱ्यापैकी गर्दी आहे. त्याच्यामुळे आता मी सर्वात मागून निघतो आहे आणि इथे आता आम्ही एक साधारण 2.5 तासात पोहोचलो. मध्ये आमचा चहापानाचा स्टॉप झाला आणि आता पुढचं जे काय आहे ते चित्रीकरण मी तुम्हाला 7:45 वाजता रांगेला सुरुवात केल्यानंतर साधारण 9:05च्या दरम्यान आम्हाला बल्लाळेश्वराचं दर्शन घडलं. मंदिरात आतल्या भागात शूटिंगसाठी परमिशन नसल्यामुळं मी कोणत्याही प्रकारचं शूट करू शकलो नाही. पण आता सभामंडपात बसल्यानंतर आपल्याला समोरच्या स्क्रीनवर बल्लाळेश्वराची मूर्ती दिसते आणि आज अंगारकी चतुर्थीनिमित्त जो हा सर्व सभामंडप जो सजवलेला आहे तो अतिशय सुंदर असा दिसतो. बसलेले भाविक भक्तगण थोडंसं ध्यान करण्यासाठी मंडळी या सभामंडपात बसतात. अशा प्रकारे आज अंगारकी चतुर्थीनिमित्त आज माझं हे बल्लाळेश्वराचं दर्शन घडलेलं आहे आणि माझ्यासोबत तुम्हासही मी या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बल्लाळेश्वर महाराज की जय. बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन सभामंडपातून बाहेर पडल्यानंतर हा मंदिराच्या समोरचा हा प्रथम म्हणजे एक दर्शनी भाग. जे लोक रांगेमध्ये जात नाहीत ते ह्या दरवाजाच्या समोरच्या इथून देवाचं दर्शन घेतात आणि समोर जी एक मोठी घंटा दिसते, अशा अनेक घंटा शिवाजी आप्पा आपले पेशवे यांनी या जी लढाईमध्ये जिंकून आणलेल्या या वेगवेगळ्या मंदिरांना त्यांनी दिलेल्या आहेत. त्यापैकी इथे एक आहे, माझ्या मते एक नाशिकच्या एका काळाराम मंदिरात सुद्धा एक आहे, ती सुद्धा मी पाहिलेली आहे. त्यानंतर इथे एक पुष्करणी आहे छानशी. ह्याच्यात पावसाळ्यात मुलं पोहतात सुद्धा. आज तर कोणी दिसत नाही. आणि हा मंदिर परिसर
इथून आपल्याला मंदिराचा कळस अगदी व्यवस्थित पाहता येईल. हलकासा पाऊस पडतोय आणि सुंदर असं हे मंदिराचं दृश्य. रातचं आमचं दर्शन आटोपलेलं आहे. यानंतर आता आम्ही परत पुन्हा आमच्या परतीच्या प्रवासाला निघतोय. मित्रांनो, सकाळी मी आलो होतो पहिल्यांदा 5 वाजता तिकडून निघून, तर ते दर्शन आटोपून मी 12 वाजता घरी गेलो आणि त्यानंतर आमच्या रुपाली वहिनी आहेत त्यांचा ग्रुप घेऊन मी पुन्हा तिकडून साधारण 12:30 वाजता निघालो आणि त्या ग्रुपला घेऊन आता सर्व माझं दर्शन वगैरे आटोपलं, सर्वांचं चहा पाणी झाला आणि आता इथून आम्ही निघतोय. म्हणजे आजचं पहिल्यांदाच असं घडलं की अंगारकीच्या दिवशी मला दुसऱ्यांदा यावं लागलं आणि हा बघा इकडे तुम्हाला मला कॅमेऱ्यात फोटो माझा ग्रुप दिसत असेल. तर आता यांना घेऊन मी परतीच्या प्रवासाला आपल्या कीमकडे निघतो. चला, धन्यवाद. हा जर ब्लॉग आवडला असेल तुम्हाला तर ह्या माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब आणि शेअर करा.